नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 10वा विषय मराठी, कविता 15वी, खोद आणखी थोडेसे। खोद आणखी थोडेसे या कवितेची कवयित्री आहे आसावरी काकडे। या कवितेतील आज आपण संपूर्ण स्वाध्याय, कृती, काव्यसौंदर्य या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा। खाली काही वाक्य दिली आहेत आणि त्याखाली त्या वाक्यासाठी काही पर्याय दिलेले आहेत, तर त्या वाक्याला योग्य असा पर्याय आपल्याला त्या पर्यायामधून शोधून लिहायचा आहे। तर पहिलं वाक्य आहे, खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे। खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे, समोर रिकामी जागा आहे आणि पर्याय आहेत, विहीर आणखी खोदणे, दुसरा पर्याय आहे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे, घर बांधणीसाठी खोदणे, वृक्ष लागवडीसाठी खोदणे। उत्तर आहे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे। तर उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे, खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे। आता दुसरं वाक्य आहे, गाणे असते मनी म्हणजे। गाणे असते मनी म्हणजे रिकामी जागा, खाली पर्याय आहेत, मन आनंदी असते, गाणे गाण्याची इच्छा असते, मनात नवनिर्मिती क्षमता असते, गाणे लिहिण्याची इच्छा असते। उत्तर आहे मनात नवनिर्मिती क्षमता असते। उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे, गाणे असते मनी म्हणजे मनात नवनिर्मिती क्षमता असते, गाणे असते मनी म्हणजे मनात नवनिर्मिती क्षमता असते। अशा प्रकारे आपल्याला योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचे आहेत। प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा। आकृती पूर्ण करण्यासाठी खाली प्रश्न दिला आहे, मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना। मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे। तर पहिली कल्पना आहे, आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव। आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव, तसेच देशप्रेम, मातृभूमीचा अभिमान, गुरुजनांविषयी आदर, गुरुजनांविषयी आदर, मित्रमैत्रिणीबद्दलचा जिव्हाळा, मित्रमैत्रिणीबद्दलचा जिव्हाळा। अशा प्रकारे मनातले गाणे म्हटल्यावर सुचणाऱ्या कल्पना आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहिता येतात। प्रश्न तिसरा आहे, कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ त्यांच्या जोड्या लावा। खाली काही संकल्पना दिल्या आहेत एका बाजूने आणि एका बाजूने संकल्पनेचा अर्थ दिला आहे, पण त्या संकल्पना समोर त्याचा योग्य अर्थ दिला आहे का ते आपल्याला पाहायचं आहे, आणि नसेल दिला तर ते योग्य अर्थ याची आपल्याला जुळवाजुळव करायची आहे। एकंदरीत आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। तर पहिले मी कवितेतील संकल्पना वाचते, संकल्पनेचा अर्थ वाचते आणि नंतर उत्तरामध्ये कवितेतील संकल्पना आणि त्यासमोर त्याचा योग्य अर्थ लिहिलेला असेल। पहिले कवितेच्या संकल्पना आहेत, सारी खोटी नसतात नाणी। सारी खोटी नसतात नाणी। दुसरी संकल्पना आहे, घट्ट मिटू नका ओठ। घट्ट मिटू नका ओठ। तिसरी संकल्पना आहे, मूठ मिटून कशाला मनायची भरलेली। मूठ मिटून कशाला मनायची भरलेली। आणि चौथी संकल्पना आहे, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी। उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी। आता या बाजूला आहेत संकल्पनेचे अर्थ, ते पहिले मी वाचते। मनातील विचार व्यक्त करावेत। मनातील विचार व्यक्त करावेत। मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे। मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे। सगळे लोक फसवे नसतात। सगळे लोक फसवे नसतात। भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत। भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत। आता उत्तर, कवितेतील संकल्पना यामध्ये पहिली संकल्पना आहे, सारी खोटी नसतात नाणी। सारी खोटी नसतात नाणी या संकल्पनेचा अर्थ होतो, सगळे लोक फसवे नसतात। सगळे लोक फसवे नसतात। दुसरी संकल्पना आहे, घट्ट मिठू नका ओठ। घट्ट मिठू नका ओठ या संकल्पनेचा अर्थ होतो, मनातील विचार व्यक्त करावेत। आपल्या मनात जे काही विचार आहेत ते व्यक्त करावेत। तिसरी संकल्पना आहे, मूठ मिटून कशाला मनायची भरलेली। मूठ मिटून कशाला मनायची भरलेली या संकल्पनेचा अर्थ होतो, भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत। आणि चौथी संकल्पना आहे, उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी, उघडून उंजळीत घ्यावी मनातली तळी या संकल्पनेचा अर्थ होतो मनातले सामर्थ्य व्यापक बनवावे, मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. अशा प्रकारे संकल्पना आणि त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या लावता येतात. प्रश्न चौथा आहे, कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. खाली काही विधाने दिली आहेत, तर ते विधाने योग्य आहेत का अयोग्य आहेत हे कवितेनुसार आपल्याला लिहायचं आहे. तर पहिलं विधान आहे, संयमाने वागा. संयमाने वागा हे विधान योग्य आहे. म्हणजे सगळ्यांनी संयमाने धीराने वागले पाहिजे हे या विधानावरून आपल्याला लक्षात येते. दुसरं विधान आहे, सकारात्मक राहा. सकारात्मक राहा हे विधान योग्य आहे. सगळ्यांनी सकारात्मक राहायला पाहिजे. म्हणजे कोणत्याही बाजूचा चांगल्या दृष्टीने योग्य दृष्टीने विचार केला पाहिजे. तिसरं विधान आहे, उतावळे व्हा. हे अयोग्य आहे. म्हणजे थोड्या यशाने किंवा कोणत्याही गोष्टीसाठी अगदी उतावळे होऊन चालणार नाही. अगदी जसं आपण उतावळा नवरा गुडघ्याला वाशीन असं म्हणून चालणार नाही. कोणतीही गोष्ट ही धीराने आरामाने घेतली पाहिजे. म्हणजेच उतावळे व्हा हे विधान अयोग्य आहे. चौथं वाक्य आहे, चांगुलपणावर विश्वास ठेवा. हे योग्य आहे. म्हणजे कोणाच्याही चांगुलपणावर विश्वास ठेवा. पाचवं आहे, नकारात्मक विचार करा. हे विधान अयोग्य आहे. कधीही एका नाण्याच्या दोन बाजू आहे असं आपण म्हणतो. एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक. तर नकारात्मक बाजूने विचार केल्यानंतर आपले कार्य हे कधी यशस्वी होत नाही. त्यासाठी आपण सकारात्मक विचार करायला पाहिजे. म्हणून नकारात्मक विचार करा हे विधान अयोग्य आहे. सहावं विधान आहे, खूप हुरळून जा. म्हणजे थोडं यश मिळालं, काही चांगलं झालं तर खूप हुरळून जा. हे विधान अयोग्य आहे. हे अयोग्य आहे. खूप हुरळून जाता कामा नये. आपण अगदी खूप यश मिळेपर्यंत ते यश टिकून राहण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे. थोड्याशा यशाने हुरळून न जाता हुरळून जाऊन आपले कार्य थांबवता कामा नये. सातवं विधान आहे, संवेदनशीलता जपा. संवेदनशीलता जपा. हे विधान योग्य आहे. कधीही आपली संवेदनशीलता ही जपून ठेवली पाहिजे. आणि आठवं विधान आहे, जिद्दी, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा. जिद्दी, चिकाटी, आत्मविश्वास हे गुण आपल्या अंगात कायम असले पाहिजे. हे विधान योग्य आहे. नववं विधान आहे, जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा. जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा. हे विधान अयोग्य आहे. कारण जुन्या निर्मितीवर विश्वास ठेवता ठेवता आपल्याला नव्याचा स्वीकार करता आला पाहिजे. कारण जुन्या इतकेच नवेसुद्धा महत्त्वाचे असते. म्हणून जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा हे विधान चूक आहे. 10वं विधान आहे, नवनिर्मितीवर विश्वास ठेवा. नवनिर्मितीवर विश्वास ठेवा हे विधान योग्य आहे. 11वं विधान आहे, धीर सोडू नका. हे विधान योग्य आहे. म्हणजे कधी आपल्याला अपयश आले किंवा एखादं यश मिळण्यासाठी थोडा वेळ लागत आहे तर आपण कधीही धीर सोडून देता कामा नये. कधी त्या यशाची वाट बघून आपण आपले कार्य सुरळीत चालूच ठेवले पाहिजे. म्हणून धीर सोडू नका हे विधान योग्य आहे. आणि 12वं विधान आहे, यशाचा जीवनोत्सव करा. यशाचा विजयोत्सव करा. हे विधान अयोग्य आहे. यश मिळाले म्हणजे आपण खूप आनंद व्यक्त केला पाहिजे, खूप मोठे उत्सव केले पाहिजे असं काही नाही. आपलं यश हे आरामात गोडीगोडीने त्याची सांभाळणा केली पाहिजे. कारण ते टिकून राहिलं पाहिजे यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणजे यश मिळालं म्हणजे खूप आनंद व्यक्त केला, हे व्यक्त केलं म्हणजेच ते काही असं महत्त्वाचं नसतं. म्हणून यशाचा विजयोत्सव करा हे विधान अयोग्य आहे. 5वं आहे, काव्यसौंदर्य. काव्यसौंदर्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील ओळींचे रसग्रहण करा. ओळी आहेत, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. कोणत्या आहेत ओळी? पुन्हा एकदा वाचते. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. उत्तर, दिलेल्या ओळीचे रसग्रहण आपल्याला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या मुद्द्याच्या आधारे करायचे आहे. तर आशय सौंदर्य, कवयित्री आसावरी काकडे यांना खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या चांगल्या गुणांच्या मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला देण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाने आनंदी, सुसंस्कारित, मजेशीर, सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगितले आहे.
प्रयत्न केला तर अशक्य गोष्टी शक्य होतात, म्हणजेच प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रयोग या ठिकाणी होतो. खूप प्रयत्न केल्यानंतर आदर्श जीवन जगता येते, हा संदेश ही कविता देते. अशा प्रकारे आपल्याला वर दिलेल्या ओळींचे आशय सौंदर्य लिहिता येते. दुसरा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल मातीखाली जसा निर्मळ झरा असतो, तसेच आपण यशासाठी प्रयत्न केल्यास यश हे मिळतेच. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. त्यामुळे कधीही निराश न होता ओठ घट्ट मिठून सुख धुंडाळण्याचे कार्य करावे. कधीच मध्ये थांबू नये. अंतिमतः निर्मळ पाण्याच्या झऱ्याप्रमाणे सुखाचा झरा हा सुरूच राहतो. अशा प्रकारे वरील ओळींचे काव्य सौंदर्य स्पष्ट करता येते. तिसरा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये. ही कविता किंवा वरील ओळी साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे या यमक प्रधानतेमुळे कवितेला योग्य लय, गेय प्राप्त झाले आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. झरा या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णतः ठसवला आहे. अशा प्रकारे दिलेल्या ओळींचे म्हणजे झरा लागतेच तिथे, खोद आणखी जरासे या ओळीचे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण लिहिता येते, स्पष्ट करता येते. काव्य सौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न आहे आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी या ओळीमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते, लक्ष देऊन ऐका. आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी या ओळीमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा. उत्तर: खोद आणखी थोडेसे या कवितेमधून कवयित्री आसावरी काकडे यांनी माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी असा उपदेश वाचकांना केला आहे. कवयित्री म्हणते, कधीही घट्ट ओठ मिठून दुःख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते, ते शोधून काढले पाहिजे. ते समजावून सांगण्यासाठी लेखिकेने गळणाऱ्या पाण्याचे प्रतीक वापरले आहे. शिशिर ऋतूमध्ये पानगळ होत असते, म्हणजेच आपण त्याला पानझड असे म्हणतो. झाड निष्पर्ण होऊन जाते, परंतु जे पान सुकून झाडापासून विलग होते, त्या पानामध्ये झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात. तसेच मानवाने सुद्धा जन्माचे आर्त जीवन जगताना आयुष्यात सोसलेल्या वेदना त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानासारख्या मनात सामावलेल्या असतात. म्हणून पान जसे पुन्हा वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटण्याची उमेद बाळगून असते, तसेच मानवाने सुद्धा कोणत्याही दुःखांना, संकटाला न घाबरता नव्या उमेदीने अगदी पानासारखे नाविन्यपूर्ण जीवन जगले पाहिजे. त्यामुळे कधीही गळणाऱ्या पानासारखी जीवन जगण्याची उमेद पुन्हा पुन्हा जागृत होते, हा आशावाद या ओळीतून व्यक्त होतो. अशा प्रकारे आर्तजन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी या ओळीमधील अर्थ स्पष्ट करता येतो. काव्य सौंदर्यामध्ये तिसरा प्रश्न आहे गाणे असते ग मनी या ओळीतील तुम्हाला समजलेली नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा. काय आहे प्रश्न? गाणे असते ग मनी या ओळीतील तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा. उत्तर: खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये कवयित्री आसावरी काकडे यांनी वाचकांना, जनमानसांना जीवन जगण्याची शिकवण देण्याचा प्रयत्न करताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मिती क्षमतेला, सर्जनशीलतेला आवाहन केले आहे. कवयित्रींच्या मते मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत. उदाहरणार्थ, आपण विहीर खोदतो, जोपर्यंत आपल्याला विहिरीत पाणी लागेपर्यंत, झरा लागेपर्यंत आपण विहीर खोदणे सोडत नाही. अगदी त्याचप्रमाणे जीवन जगताना आपण आपल्याला यश मिळेपर्यंत थांबता कामा नये. हे एक साजेसे उदाहरण या कवितेमध्ये आहे. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रत्येकाचे मन हे निर्मितीक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभ्याशी त्याचे गाणे दडलेले असते. मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते.
आपल्यातला निर्मिती क्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात असलेली निर्मिती क्षमता जागी करायला हवी. म्हणजे मग आनंदाचे डोही, आनंद तरंग ही अवस्था अनुभवता येईल. अशा प्रकारे कवयित्रींनी गाणे असते ग मनी या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे. काव्य सौंदर्यामध्ये चौथा प्रश्न आहे, परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही या बाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा. काय आहे प्रश्न? परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही या बाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा. उत्तर, आमचे गाव हे शेतकऱ्यांचे गाव आहे. त्या गावामध्ये शेतकरी, शेतमजूर, गरीब, मध्यमवर्गीय अशा प्रकारचे लोक राहतात. आमचे गाव डोंगराच्या भागात असल्यामुळे तेथे जाण्यासाठी मार्ग हा बिकट आहे, खूप अवघड आहे. हे गाव तालुक्याच्या गावापासून लांब व सोयीच्या बाबतीत अडचणीचे आहे. आमच्या गावात जेमतेम 4थीपर्यंत शाळा, तीही एक शिक्षकी एका पडक्या घरात भरायची. 5वी नंतरच्या विद्यार्थ्यांना जंगलातून वाट काढत 10 किलोमीटरवर म्हणजे एवढ्या लांब तालुक्याच्या गावच्या शाळेत जावे लागायचे. आमचे मास्तर फार मेहनती होते. त्यांनी तालुक्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला एक अर्ज लिहिला व आम्हा मुलांना प्रत्येक पालकाची त्यावर सही आणायला सांगितली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या पालकांची सही व अंगठा आणला. पंचक्रोशीतही आम्ही जाऊन मोठमोठ्या माणसांना भेटलो, त्यांच्या शिफारशी गोळा केल्या. 15 ऑगस्टला आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले व गुरुजींनी त्यांच्या पुढे शिक्षण व्यवस्थेचा अर्ज दिला. काही निवडक मुलांनी भाषणे करून पुढील शिक्षणाची व्यवस्था गावात होण्यासाठी विनवले. अखेर अथक व निष्ठेने केलेल्या प्रयत्नामुळे आमच्या गावात जीपची शाळा म्हणजे जिल्हा परिषद ची शाळा मंजूर झाली. आम्हाला परिश्रमाचे फळ मिळाले. तसेच गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे आमच्या गावचे रस्ते बनवण्यात आले. गावात छोटेसे हॉस्पिटल, छोटं मार्केट आणण्याचा प्रयत्न केला. तेच गाव पण आज गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे भरपूर सोयीसुविधांनी भरलेले सुखी समृद्ध गाव आहे. मला माझ्या गावाचा अभिमान आहे. अशा प्रकारे परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही या बाबतीत मी घेतलेला अनुभव या प्रश्नामध्ये उत्तर म्हणून लिहिला आहे. अशा प्रकारे आपण खोद आणखी थोडेसे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स.